अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, तो क्षण ज्याच्या आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजेच काय तर श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायकांची जी काही पुण्यतिथी आहे 15 एप्रिल 2026 बुधवार या दिवशी, त्या निमित्ताने आता परवापासून 9 एप्रिल गुरुवार आहे या दिवशी, या दिवसापासून म्हणजे 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत 7 दिवसीय अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे उद्याचा फक्त एकच दिवस बाकी आहे सप्ताह सुरू होण्यासाठी. त्यामुळे आज आता लगेच तुम्ही निर्णय घ्या की आपल्याला सप्ताहामध्ये सामूहिक पद्धतीने पारायण करायचं आहे की नाही. आणि सोबतच पारायण सामूहिक पद्धतीने करणं शक्य नसेल तर एकट्याने तरी घरी नक्कीच पारायण करावं, ही सगळ्यांना माझी मनापासून कळकळीची विनंती. आणि हो, जास्तीत जास्त लोकांना आपल्या सोबत घेऊन पारायणाला बसावे ही सुद्धा विनंती. आता आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण की आता जे काही आपलं परवापासून म्हणजे 9 तारखेपासून जे काही आपलं पारायण सुरू होणार आहे त्या निमित्ताने खूप लोकांना आता खूप जण असे पण आहेत ज्यांचे कमेंट्स मी वाचते आहे प्रत्येकाचे. तर काही जण जुने आहेत ज्यांनी पारायण अगोदर केलेलं आहे, पण काही जण असे सुद्धा आहेत जे पहिल्यांदा पारायण करत आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा खूप जास्त प्रश्न पडतो आहे की पारायण म्हणजेच सर्वात पहिला प्रश्न काय की 7 दिवस पारायण करत असताना उपवास 7 दिवस करायचा असतो का. दुसरा प्रश्न, जर 7 दिवसाचं पारायण चालू असेल त्याच्यामध्ये उपवास जर आला तर नेमकं त्या दिवशी काय खावं. नंतर पारायणाच्या 7 दिवसामध्ये कांदा लसूण विरहित भाज्या तर खायच्या आहेतच, पण सोबतच आपल्याला भाज्याच कुठल्या खायच्या आहेत, नेमक्या कुठल्या कुठल्या भाज्या चालतील याबद्दल सुद्धा खूप लोकांना प्रश्न आहे. आणि अजून एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजेच काय, पारायण करता म्हणजे वाचन करत असताना आपण ते पाणी वगैरे मध्ये पिता येतं का, हे पण खूप लोकांना प्रश्न विचारला. मी त्यांना उत्तर दिलं आहे कमेंट बॉक्समध्ये. तरी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की तुम्हाला वाचन करताना पाणी पिता येतं की नाही ते पण मी तुम्हाला सांगेल. तर या संपूर्ण प्रश्नांची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता फक्त आणि फक्त उद्याचा एक दिवस बाकी आहे. परवापासून आपल्या सप्ताहाला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे आजच तयारी करून घ्या. आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे पारायणासाठी. आणि हो, जे कोणी जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने पारायण करणार आहेत, सहभाग घेणार आहेत, त्यांनी ऑलरेडी तिथे नोंद करून घ्या. तिथे नाव नोंदणी सुरू झालेली आहे. नाव नोंदणी कासाठी तर यासाठी असते की आपल्याला तेवढी जागा केंद्रामध्ये अवेलेबल आहे का, किंवा सेवेकरी जर जास्त वाढले सामूहिक पद्धतीने पारायण करण्यासाठी तर ते इतर सोयी करू शकतात, किंवा जर नाही सोय होऊ शकले तर ते मला सांगतात किंवा केंद्रामध्ये तुम्हाला जागा भेटू शकणार नाही, तुम्ही स्वगृही पारायण करा असं सुद्धा सांगतात. त्याच्यामुळे मागच्या 15 दिवसापूर्वीच आपली नाव नोंदणी सुरू झालेली आहे प्रहर सेवेसाठी आणि गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनासाठी. आता उद्या मी तुम्हाला सुरुवातीला थोडक्यात सांगते की उद्या तुम्हाला उद्या 8 तारीख आहे, 8 एप्रिल. उद्या आवर्जून जे पारायणाला बसणार आहे त्यांनी उद्या आवर्जून आपल्याला 5 नैवेद्य छोटे छोटे आपल्याला 5 चपातीच्या सांडक्या बाजूला काढायच्या आहेत. उद्या दिवसभरामध्ये या 5 सांडक्या आपल्याला मोकळ्या मैदानामध्ये, जर तुम्हाला कुत्रे 4 भेटले ठीक आहे, एक कुत्र्याने जरी खाल्लं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. गायी भेटले तर गायीला खाऊ घालायचा, एक नैवेद्य 4 कुत्र्यांची आणि 1 गायीचा. अशा प्रकारे 5 नैवेद्य आपल्याला ठेवायचेच आहे. विसरू नका, हे नियम आहेत आणि हे अगोदर क्रिया केल्याशिवाय तुम्हाला पारायणाला सुरुवात करता येणार नाही. म्हणून आठवण करून देते आहे, उद्या विसरायचं नाही. उद्या सकाळी पोळ्या करायला किंवा चपात्या करायला घेतलं की आधीच सांडक्या बाजूला काढून ठेवायच्या. दिवसभरामध्ये वेळ भेटेल त्यावेळेस तुम्हाला. आणि असं नाही की गाय भेटलीच पाहिजे, 4 कुत्रे भेटलेच पाहिजे असं काही नाही आहे. त्यांच्या नावाचा मोकळ्या जागेमध्ये तुम्ही तो नैवेद्य ठेवून द्या. तो पक्ष्याने खाऊ द्या, किड्या मुंग्याने खाऊ द्या, कोणी खाऊ द्या, कोणाच्या तरी मुखात जाणारच आहे. पण आपण 1 गायी आणि 4 कुत्र्यांच्या नावाचा आपण नैवेद्य बाजूला ठेवलेला आहे असं समजायचं. तिथे हात जोडायचे आणि घरी परत यायचं. ते खाल्लंच पाहिजे, बघतच बसायचं असं काही नियम नाही, म्हणून सांगते आहे. आणि अजून एक गोष्ट, उद्या विनंतीचा नारळ, खडीसाखर, अगरबत्ती जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये, मठामध्ये जरी ठेवला तरी सुद्धा चालेल. आता जवळपास केंद्रच नाहीये, मठच नाहीये, उद्या जाणं शक्यच होणार नाही आहे. तर घरामध्ये जे अधिष्ठान आहे स्वामींचं आपलं, तिथे जरी ठेवला हा विनंतीचा नारळ तरी सुद्धा चालेल. आणि जेव्हा केव्हा तुम्ही पारायणाच्या 7 दिवसामध्ये केंद्रामध्ये जाताल, मठात जाताल किंवा उद्यापरात दिवशी जाताल त्यावेळेस ते नारळ घेऊन जा तरी सुद्धा चालेल. पण नक्कीच विनंतीचा नारळ सुद्धा ठेवायचा आहे, हे विसरायचं नाही. आणि 7 दिवस पारायणाचं वाचन करत असताना विष्णू सहस्रनामाचं आपल्याला वाचन करायचं आहे रोज रात्री झोपताना. त्यामुळे ही सुद्धा पोथी असणं महत्वाचं आहे. जपमाळ सुद्धा असायला पाहिजे वाचन करताना. आणि श्री गुरुचरित्र ग्रंथ दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातला मार्गातलाच असावा जर तुम्ही सामूहिक पद्धतीने सेवा करणार असाल तर.
केंद्रामध्ये. आणि स्वगृही करणार असाल, तुमच्याकडे ते प्रकाशन नाही आहे दिंडोरीचं, तर तुमच्याकडे जो ग्रंथ आहे त्याचं पारायण करा, 7 दिवस चालेल. पण नक्कीच दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातला ग्रंथ असेल तर अतिशय उत्तम, तो ग्रंथ घेऊन ठेवा आवर्जून. आता हे झालं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येऊयात, तो म्हणजेच काय की 7 दिवस पारायण करत असताना उपवास करावा का 7ही दिवस? तर असं काही नियम नाही आहे. 7 दिवस आपण जे काही भाजी पोळी तुम्ही जे काही एक धान्य ठरवणार आहात, ते एक धान्य आणि कांदा लसूण विरहित भाज्या, फळं, दूध, दही, ताक, ज्यूस, हे सगळं काही खाऊ शकता तुम्ही. लस्सी वगैरे सगळं काही खाऊ शकता, काही हरकत नाही. खाऊन तुम्ही हे फक्त एक धान्याचे आणि कांदा लसूण विरहित भाज्यांचेच नियम पाळून तुम्ही 7 दिवस जरी पारायण केलं तरी सुद्धा चालणार आहे. हे तुम्हाला सांगते, 7 दिवस कडक उपवास करायची गरज नाही. तर स्व इच्छेने ज्यांना शक्य आहे ते करू शकतात, पण असा काही नियम नाही की 7 दिवस उपवास करावा. दुसरा प्रश्न, 7 दिवसाचं पारायण करत असताना जर मध्येच उपवास आला तर काय करायचं? तर मध्येच जर उपवास आला तर त्या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. त्यामध्ये भगर आहे, तुम्ही आता तुमच्याकडे जे काही उन्हाळी भगरी असेल, वेफर्स वगैरे, ते तुम्ही खाऊ शकता. फळं खाऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, दही खाऊ शकता, ताक पिऊ शकता, ज्यूस आहे ते घेऊ शकता, शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकता. हो, शेंगदाणा चालेल. आता मी म्हटलं होतं की द्विदल धान्य, द्विदल धान्यामध्ये जे काही आपले डाळी वगैरे आहेत ती आपल्याला वापरायची नाहीत भाजीमध्ये. बाकी तुम्ही शेंगदाणे तुम्ही तुमच्या उपवासाच्या याच्यामध्ये वापरू शकता, काही हरकत नाही. एवढं पण काही कडक नाहीये. शेंगदाणे तुम्ही उपवासाच्या मध्ये खिचडी असेल, साबुदाण्याची खिचडी वगैरे असेल, ते असेल त्यामध्ये वापरू शकता, काही सुद्धा हरकत नाही. राजगिऱ्याचे लाडू चालतात, फळं चालतात, भरपूर काही खायचं म्हटलं तर उपवासाचे भरपूर पदार्थ आहेत, तुम्ही खाऊ शकता. आता समजा आता गुरुवारी सुरू होतं, खूप लोकांना गुरुवारी उपवास असणार आहे, त्यामुळे त्या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. आणि संध्याकाळी उपवास सोडताना कांदा लसूण विरहित भाजी आणि जे तुम्ही एक धान्य ठरवलेलं आहे, भाकरी, चपाती की भात, यापैकी एक धान्य जे निवडले ते धान्य आणि कांदा लसूण विरहित भाजी आपल्याला खायची आहे, हे तुम्ही नोंद घ्यावी. आता हे तुम्हाला कळालं असेल. आता तिसरा प्रश्न म्हणजे काय, वाचन करताना जर तहान लागेल तर पाणी प्यावं का? हो, पाणी पिऊ शकता, काही हरकत नाही. पाणी पिऊन तुम्ही वाचन करू शकता, काही हरकत नाही. सोबत पाण्याची बॉटल केंद्रामध्ये सुद्धा जवळ ठेवावी. आणि घरामध्ये सुद्धा वाचन करताना फक्त उठून जाऊन पाणी पिऊ नका, उठता येत नाही. एकदा वाचनाला बसलं की संपेपर्यंत ते अध्याय पूर्ण होईपर्यंत मला उठता येत नाही. म्हणून सांगते आहे, पाणी वगैरे सगळं काही जवळ घेऊन बसा, रुमाल, नॅपकिन जे काही तुम्हाला लागतं ते सगळं काही जवळ घेऊन बसा, फक्त मोबाईल सोडून. मोबाईल घेऊ नका, कारण की मोबाईल साधा ते म्हणजे ब्लिंक जरी झालं, नोटिफिकेशन जरी आलं, आवाज जरी झाला तरी आपलं मन विचलित होऊ शकतं. म्हणून मोबाईल सायलेंटवर ठेवायचा आहे केंद्रामध्ये गेल्यावर सुद्धा, आणि आपल्या घरात पारायण करताना सुद्धा मोबाईल लांबच ठेवायचा आहे. प्रपंच वगैरे सगळा बाजूला ठेवून एकाग्रतेने मन एक चित्त करून श्रद्धा ठेवून शब्द समजेल असं आपल्याला ते पारायण करायचं आहे. म्हणून सांगते आहे, थोडं मन विचलित होईल पण तिकडे पडायचं नाही, आपल्या मनाला परत त्या तिथे आपल्या वाचनात घेऊन यायचं आहे. हे झालं. आता येऊया आपल्याला कुठल्या कुठल्या भाज्या खाता येतील ते तुम्हाला सांगते. तर पालेभाजी खाऊ शकता. त्यात तुम्हाला लाल माठ, हिरवा माठ, राजगिऱ्याची भाजी, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता हे तुम्हाला चालणार आहे. त्यानंतर फळभाज्या खाऊ शकता. फळभाज्या म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, गिलके किंवा ज्याला ते म्हणतात बघा गोसावळी म्हणतात, कुठेतरी गोशाळ म्हणतात, असा प्रकार आहे, ते खाऊ शकता. ढोबळी मिरची, हिरवी व लाल मिरची, तोंडले, गाजर, सुरण, रताळे खाऊ शकता. काकडी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाही. काकडी थंड असते, ते पण तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर फळे सर्व प्रकारचे खाऊ शकता, फक्त कडू पदार्थ, कडू फळ सोडून. आपण कडू फळ तर खात नाही, पण सर्व फळं खाऊ शकता, त्यात काही हे नाही, नियम नाही आहे. त्यानंतर असं सांगितलं गेलं आहे की बा तेल वापरताना तेल सूर्यफूल करडई तेल वापरू शकतो, फक्त शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेल वापरून हे सांगितलेलं आहे. तर हा नियम जर तुम्हाला पाळणं शक्य होत असेल एकदमच कडकपणे तर पाळा. कारण कसं आहे, आपण आता कॉमन फॅमिलीत राहतो किंवा घरामध्ये आपल्याला पटतं, इतरांना पटत नाही, तरी पण ते आपल्यासाठी पटवून घेतात. त्यामुळे एकदमच त्यांना त्या गोष्टी टाळणं पण शक्य नाही. जर तुम्हाला शक्य होत असेल तर हा नियम पाळा तेलाचा, नसेल तर राहू द्या. जे तेल तुमच्याकडे आहे वापरलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर मसाल्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस मी कांदा लसूण विरहित भाजी करताल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामध्ये फक्त हळद असावं, लाल तिखट असावं बस. आणि दुसरा मिरची असावी, लाल मिरची वापरू शकता, हिरवी मिरची वापरू शकता, लाल तिखट वापरू शकता, हळद वापरू शकता, जिरे मोहरी वापरू शकता. आणि सोबत बघायला गेलं मोहरी वापरू नाही शकत आपण, जिरे खाऊ शकता. जिरे, लाल तिखट, हिरवी किंवा लाल मिरची, हळद हे खाऊ शकता भाजीवर टाकून. आता
आता भाज्यांमध्ये तुम्हाला गरम मसाला वापरायचा नाही आहे, कांदा लसूण मसाला वापरायचा नाही आहे, काळा मसाला वापरायचा नाही आहे, ज्याच्यामध्ये कांदा लसूण वापरला जातो ते वापरायचं नाही आहे. आपला कोरडा मसाला जो आहे तो पण वापरायचा नाही आहे. कुठलेच बाहेरचे मसाले वापरायचे नाही. फक्त तुम्हाला सांगितलं आहे, परत सांगते, लाल तिखट, हळद, हिरवी मिरची दोन्ही लाल किंवा हिरवी चालेल, नंतर जिरे चालेल, मोहरी चालणार नाही, फक्त जिरे चालतील, मीठ हे चालेल, बस. बाकी दुसरे कुठलेच मसाले त्याच्यामध्ये टाकायचे नाही. हे झालं सात्विक आहार. कारण की जे काही मसाले आपण खाणार असतो तेव्हा जर आपण ते खाल्ले, काळा लसूण मसाला किंवा जे मटन मसाले वगैरे असतात ते काही सुद्धा टाकायचं नाही आपल्या भाज्यांमध्ये. ते सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे. 7 दिवस कुठलाही त्रास होऊ नये, ऍसिडिटी वाढू नये, पित्त वाढू नये, यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची असते. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दूध, दही, ताक, कढी खाऊ शकता. सोबतच तुम्ही ज्यूस वगैरे, नारळ पाणी वगैरे घेऊ शकता, काही हरकत नाही. आता पारायण, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पारायण काळादरम्यान जर उपवास आला तर काय करायचं, शिंगाडा पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाही. त्यानंतर आता तुम्हाला वर्ज्य काय करायचं आहे, आता कुठले धान्य वर्ज्य करायचे ते तुम्हाला सांगते. द्विदल धान्य वर्ज्य करायचं. त्याच्यामध्ये कडधान्यामध्ये जे काही असेल, आता समजा तुम्हाला डाळीमध्ये तूर डाळ, मूग डाळ असेल, हरभरा डाळ, द्विदल धान्य आपल्याला वापरायचे नाही आहेत, कसलेच भाजीमध्ये टाकायचे नाही आहेत, वरण सुद्धा खायचं नाही आहे आपल्याला. त्याच्यानंतर डाळी खाऊ नये. त्याच्यानंतर असं सांगितलं गेलं आहे की गवार, वांगे, कारले, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात वर्ज्य करायचं आहे. आता ज्यांनी भात हे म्हणजे तांदूळ हा धान्य सिलेक्ट केलं असेल 7 दिवस खायचं, तर मी एक सांगेल, तुम्हाला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुम्ही तांदूळ सिलेक्ट केला असेल तर. कारण की एकतर नुसता भात आपण 7 दिवस खाऊ शकत नाही, आणि आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपण वरण नाही खाऊ शकत, द्विदल धान्य आहे, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तुम्हाला धान्य निवडायचं असेलच तर तुम्ही एकतर ज्वारी किंवा गहू या दोन्हीपैकी एक निवडा, आणि ते तुम्ही 2 टाइम खाऊ शकता 7 दिवस. त्यानंतर चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता. नंतर पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ आणि मैदा खायचा नाही. सगळ्यात महत्वाचं, सकाळी चहा सोबत बिस्किट, खारी, टोस्ट, पाव चालणार नाही. मैदा खायचा नाहीये 7 दिवस आपल्याला. खूप लोकांना सवय असते सकाळी फक्त चहा घ्यायचा, बस, दुसरं काही नाही. दूध घ्या, दूध चपाती खा वगैरे, ते चालू शकते. चहा चपाती खा, जर तुम्हाला सगळे नाश्ते सवय असेल तर चहा चपाती खा, ते चालेल. पोहे वगैरे चालणार नाही. तर ह्या प्रकारे तुम्हाला गोष्टी पाळायच्या आहेत. तुम्हाला सर्व मी सांगितलेलं आहे, काय काय चालणार आहे, काय काय नाही. फक्त मी सांगितलं तुम्हाला, तेलाचं जर तुम्हाला पाळता आला नियम तर पाळा, किंवा नाही पाळला तरी चालेल. आणि सोबत जर तुम्हाला जमलंच, अजून एक सांगेल, उपवासाच्या दिवशी जर तुम्हाला साबुदाणा खिचडी तुम्ही खात नसाल तर ठीक आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये शेंगदाणे पण खाता येणार नाही. आणि अजून एक गोष्ट, भाज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला शेंगदाण्याचा कूट वापरायचा नाही आहे, म्हणून सांगता येईल. फक्त उपवासासाठी मी तुम्हाला बोलले होते की जर तुम्हाला काहीच खायला नाही आहे घरामध्ये, तुम्हाला जर खिचडी वगैरे असेल खायची असेल, किंवा शेंगदाण्याचा लाडू खायचा असेल फक्त खिचडी न खाता, तर त्यावेळेस तुम्ही शेंगदाणे खाल्ले 1 दिवस तरी चालेल, उपवास दिवशी काही हरकत नाही. पण भाज्यांमध्ये 7 दिवस शेंगदाण्याचा कूट सुद्धा वापरायचा नाही आहे. अशा प्रकारचा आपला हे सात्विक आहार असणार आहे. हे का सांगितलं आहे माहिती का, एवढे सगळे नियम का सांगितले? तुम्ही म्हणतात बापरे एवढं सगळं कसं मॅनेज करायचं, किंवा मग भूक लागल्यावर कसं होईल, दिवस मोठा आहे, आता उन्हाळा दिवस आहे, भूक लागते, हे लागतं. तर मी एक सांगते, 7 दिवस ते पारायण करत असताना एकतर आपली अपुरी झोप होत असते, सोबत आपले बाकी पारायण करून आपल्याला बाकीचे कामं सुद्धा, जॉब वगैरे सगळं काही बघायचं असतं, घरातले काम आहेत, मुलांचं सगळं काही बघायचं असतं, त्यामुळे झोप अपुरी होऊ शकते. त्यामुळे काय होतं, आपल्याला झोप अपुरी होणे, लवकर उठणे असेल, प्रहर सेवा करणे असेल, या सगळ्या गोष्टी, आणि वाचन असेल, या सगळ्यांमुळे आपल्या शरीरातली ही जी काही ऊर्जा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. त्यामध्ये जर थोडाफार त्रास होऊ शकतो आपल्याला. म्हणून आपण आपल्या एवढी तरी काळजी घ्यायची की आपण पित्तकारक, उष्णवर्धक भाज्या असेल, कुठल्या गोष्टी असेल त्या खायच्या टाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या शरीराला 7 दिवस कुठलाही त्रास होणार नाही, याची आवर्जून काळजी घ्यायची असते. आणि 7 दिवस मी खरं सांगते, हे सात्विक आहार जर घेतले ना तर तुमच्या शरीराला सुद्धा चांगलं वाटतं, आणि 7 दिवसानंतर सुद्धा तुम्हाला वाटेल की त्याच भाज्या आपण खायला पाहिजे होत्या. अरे आपण उगाच मसालेदार भाज्या रोज खातो, त्या 7 दिवसाच्या पारणाच्या भाज्या खूप छान लागतात. मी खरं सांगते, तर खाऊन बघा. मी खाल्लेलं आहे खूप वेळेस पारणामध्ये, मला त्याच भाज्या खूप जास्त आवडतात, त्याला चव सुद्धा खूप जास्त लागते, म्हणून सांगते आहे. आणि अजून एक गोष्ट, जड पदार्थ, मैदा वगैरे का खायचं नाही आहे, किंवा या भाज्या ज्या सांगितले तुम्हाला, किंवा जे नियम सांगितले भाज्यांचे खाण्याचे, ते का पाळायचे आहेत, कारण की वाचन करताना कुठल्याही प्रकारचा आपल्याला गॅस होता कामा नये, आणि वाचन करताना गॅस पासआउट होता कामा नये, सोबत जांभळ्या येता कामा नये, आळस वाढू नये 7 दिवस, यासाठी ह्या सर्व नियम असतात. म्हणून खाण्यापिण्याचे नियम पाळायचे असतात. खूप लोकांना वाटतं की काहीतरी वेगळेच नियम सांगतात असं तसं,
कारण की हे आपल्या शरीरासाठी चांगला आहे 7 दिवस, म्हणून हे नियम आहेत, बस दुसरं काही नाही. तर हे सर्व काही मी तुम्हाला आता क्लिअर केलं आहे. नक्कीच अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी 100% त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल, कारण की एक सेवेकाने दुसऱ्या सेवकाची मदत करायची असते. आणि नक्कीच खूप जण नवीन पारायण करत आहेत, त्यांना सुद्धा जे काही प्रश्न तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.